हॅलो गाईज, आज मी चाललेलो आहे शेतातील कांदे काटायला घरच्यांना घेऊन. जाता जाता म्हटलं ऊन भरपूर आहे, कलिंगड घ्यावं खायला. मग एक चांगलं असं बघून कलिंगड घेतलं चिरून वगैरे. आणि बघा मी बेगीने लगेच घरी पोचलो. घरी कोण आहे का नाही बघितलं, हॉर्न दिला. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. ही लाईन राहिली का? ते झालंय सगळं? हां, हे राहिलं सगळं. द्राक्ष बघ किती खाली. किती निघाल कांदा? 30-40 पोती निघतील का? हां, मित्रांनो ही ती कांदा जी आपण बघायला आलेलो आहे. नेहमी लाईन झालेली आहे काढून. आता इथून त्या लाईटीच्या पोलपर्यंत राहिलेलं आहे. कांद्याची साईज झालेली आहे. कोणीतरी इथून कांदा उपटून नेलेला पण आहे. बघा काम चालू आहे. आता थोड्याच वेळानंतर जेवण झाल्यानंतर आम्ही कांदा उपटायचा आणि तोडायचं काम चालू करतो आहे. घरी बायका येऊन बसलेल्या आहेत कांदा काटायला. इथून मित्रांनो कांदा आम्हाला घरी न्यायचा आहे. तुम्ही बघा किती लांब वाहतूक आहे. त्या शेडपर्यंत आम्हाला जायचं आहे. शेजारी द्राक्षाचे बाग लावलेले. या विहिरीचं पाणी कांद्याला दिलं होतं. इतका उन्हाळा असून पण विहिरीला पाणी बघा किती आहे. इथून दिसत नाही, विहीर खूप खोल आहे. जास्त जवळ जात नाही मी, तुम्हाला दाखवत नाही आता पाणी आहे का नाही ते. तिकडून आणलेला कांदा बघा मित्रांनो इथं ठेवलेला आहे. त्यातील कांदा काटून झालेला आहे बऱ्यापैकी. शेळमध्ये टाकलेला आहे कांदा. हा राहिलेला कांदा आहे आणि बाकी रानामध्ये आहे अजून. तो आम्हाला त्या लाईटीच्या पोलपासून आणायचा आहे. वाहतूक थोडी लांब आहे. काटलेला कांदा शेळमध्ये ठेवला आहे बघा, किती भारी ठेवलेला आहे. असा मोकळ्या वातावरणात आहे. संजनाचं आणि आईचं काहीतरी डिस्कशन चालू आहे कांद्याबद्दल काहीतरी. असो, पण थोडं गमतीशीर म्हणून मी पण थोडा म्हटलं आता आजीला मदत करतोच. कांदा काटायला मदत झालीच पाहिजे. बघा आता थोडं मला पण जमतंय. काढायचं का? हा हो आजी, हे काढायचं का वरचं? काढायचं. आजीला ऐकू येत नव्हतं मित्रांनो, त्यामुळे मी आजी करत होतो. दुपारची वेळ झालेली होती. मग आपलं हसत खेळत गमतीशीरमध्ये कांदा तोडायचं काम चालू होतं. आम्ही 5 जण लोक होतो, पण बघा तुम्ही बायका 4 होत्या, येळ्या 2च होत्या. त्यामुळे हळूहळू कांदा कापायचं काम चालू होतं. अनुष्का तर काय साईडलाच बसली होती. हे बघा आजीचा हात किती पटापटा चालतोय. शेतकरी आहेत ना, कामाची सवय आहे. कांदा बघा तुम्ही, काही ठिकाणी मोठ्या साईजचा आहे, काही ठिकाणी बारक्या साईजचा आहे. लाल भडक असा कांदा. कापताना डोळ्यामधून पाणी येत होतं, डोळ्याची आग होत होते. त्यांचं चालू आहे कांदा भरायचा आणि शेडमध्ये टाकायचं. कांदा तिखट असल्यामुळे मित्रांनो लगेच साईडला जाऊन उभा राहिलो. यांचं म्हटलं आपलं चालू द्या, तुम्हीच काय असेल ते करून घ्या, पटापटा कांदा काटून घ्या. ते म्हणतात ना मित्रांनो, थेंबे थेंबे तळे साचे. तसंच बघा तुम्ही थोडा कांदा काटून झाल्यानंतर किती मोठा ढिगारा दिसू लागलाय. आता हळूहळू जसं काम उरकल असा आम्हाला थोडा आनंद वाटतोय. काम हलकं झाल्यासारखं वाटतंय. मोठा कांदा आणि बारका कांदा आम्ही साईडला करून ठेवलेला आहे आधीच. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, मार्केटला कांदा लावताना थोडी अडचण येत नाही. कांदा निवडलेला असल्यामुळे जास्त विक्री करताना अडचण येत नाही. कांदा काटून झाल्यानंतर मित्रांनो सगळ्यांना कंटाळा आल्यामुळे परीच्या आजोबांनी सगळ्यांना अमूल या कंपनीचं कॉर्नेटो खायला आणलेलं होतं. मग मस्तपैकी आम्ही असं छान खाल्लं बसून आणि काय मग निघण्याची तयारी केली. परीचं चाललं होतं इकडून तिकडं. आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका.